हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट टॉपिकमध्ये आपण ॲलिमेंटरी कॅनलच्या बाबतीत शिकलो होतो. आजचा हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये ॲलिमेंटरी कॅनलसोबत असलेल्या ज्या काही असोसिएटेड ग्लँड्स आहे, म्हणजे ज्यांना आपण डायजेस्टिव्ह ग्लँड म्हणणार आहे, तर त्यांच्या बाबतीत शिकणार आहे. तर या ठिकाणी आजचा जो कन्सेप्ट आहे तर याच्यामध्ये आपण 3 डायजेस्टिव्ह ग्लँडच्या बाबतीत शिकणार आहे: सलायव्हरी ग्लँड, लिव्हर आणि पँक्रियाज. ओके, कारण ॲलिमेंटरी कॅनल जी तर तिच्यासोबत या 3 सहाय्यक ग्रंथी प्रेझेंट असतात. तिच्यातली पहिली सहाय्यक ग्रंथी आहे बघा, सलायव्हरी ग्लँड. ओके, तर या ज्या सलायव्हरी ग्लँड आहे तर या 3 पेअरमध्ये असतात. दे आर इन द फॉर्म ऑफ 3 पेअर्स विच ओपन्स इन टू बक्कल कॅव्हिटी. म्हणजे सलायव्हरी ग्लँड जे आहे तर त्या 3 जोड्या असतात आणि या तिघ्या जोड्या कशात प्रेझेंट आहे? बक्कल कॅव्हिटीमध्ये प्रेझेंट आहे. पहिली जी जोडी तर तिला म्हणतात पॅरेटिड ग्लँड. हा लक्षात, पॅरेटिड ग्लँड जी तर ती फ्रंट ऑफ इयर प्रेझेंट आहे. ओके, डायग्राममध्ये दिसते तुम्हाला नाकाच्या समोर कानाच्या समोर जी ग्लँड आहे तर ती कोणती ग्लँड प्रेझेंट आहे? पॅरोटिड ग्लँड प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर सब मेंडिबुलर ग्लँड प्रेझेंट आहे, दुसरा पेयर. लक्षात, हा जो सब मेंडिबुलर या ठिकाणी सलायव्हरी ग्लँडचा जो पेयर आहे तर तो या ठिकाणी तुम्हाला दिसतोय जो लोअर जबडा आहे, खालचा जो आहे तर डायग्राममध्ये पाहू शकतात या ठिकाणी. तर इथं आपल्याला जी सब मेंडिबुलर ग्लँड आहे तर ती आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यानंतर द ग्लँड बिलो द टंग इज कॉल्ड ॲज सब इंज्युनल ग्लँड. जी ग्रंथी कशाचं खाली, जिभेचं खाली, तिला काय म्हणतात? सब ल्युंजियल ग्लँड. ओके, म्हणजे या ठिकाणी काय सांगितलं तुम्हाला? सलायव्हरी ग्लँड किती आहेत? 3 जोडी आहेत. त्याच्यातली पहिली जोडी कुठं प्रेझेंट आहे? कानाच्या समोर. दुसरी जोडी कुठं प्रेझेंट आहे? लोअर जबड्यामध्ये. आणि तिसरी जी या ठिकाणी आपण म्हणणारे सलायव्हरी ग्लँड आहे तर ती कुठं प्रेझेंट आहे? बिलो दी टंग, जिभेचा खाली, खालच्या जबड्यात आणि एक कुठं सांगितले तुम्हाला? कानाच्या समोर. अशा 3 जोड्या या ठिकाणी सलायव्हरी ग्लँडच्या प्रेझेंट असतात. सलायव्हरी ग्लँडची तर सलायव्हरी ग्लँड 2 प्रकारच्या सेलपासून तयार झालेली असते. एक सेल जिला आपण सेरस सेल म्हणत असतो, ही जी सेरस सेल आहे तर ही हिच्यामध्ये फ्लुइड कंटेनिंग डायजेस्टिव्ह एन्झाईम असते, म्हणजे विशिष्ट प्रकारचं द्रावण असते, त्याला सलायव्हरी अमायलेज असं म्हणतात. आणि दुसरी जी सेल आहे तिला म्युकस सेल म्हणतात. ही जी म्युकस सेल आहे ही म्युकस सिक्रेट करते, म्हणजे चिकट द्रावण सोडत असते. आणि हे जे चिकट द्रावण आहे तर हे ज्यावेळेस आपण अन्न गिळणार आहे, सॉलिंग म्हणजे काय? अन्न गिळणे, त्यावेळेस त्याला चिकटपणा किंवा आपण म्हणणारे स्लिपरी मोड, लुब्रिकंट म्हणजे काय? चिकट. लक्षात, तर असं या ठिकाणी स्लिपरी मोड प्रोव्हाइड करण्याचं काम ह्या म्युकस सेलचं जे सिक्रेशन आहे म्युकस ते करत असते. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी पहिली ग्रंथी पाहिली सलायव्हरी ग्लँड. सलायव्हरी ग्लँड 3 जोड्यांमध्ये आहे. त्याच्यातली पहिली जोडी जी तर ती कानाच्या समोर असते, तिला म्हणतात पॅरेटिड ग्लँड. दुसरी जोडी या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे खालच्या जबड्यामध्ये प्रेझेंट असते, तिला म्हणतात सब मेंडिबुलर ग्लँड. आणि तिसरी जोडी या ठिकाणी जिभेचा खाली, तिला म्हणतात सब ल्युंजियल ग्लँड. ओके, सलायव्हरी ग्लँडमध्ये 2 प्रकारच्या सेल, सेरस सेल आणि म्युकस सेल. सेरस सेल सलायव्हरी अमायलेज रिलीज करत असतात. म्युकस सेल जे आहे तर त्या या ठिकाणी म्युकस सिक्रेट करत असतात. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची आणि बिगर ग्लँड जी तर ती आहे लिव्हर. लिव्हर जे तर ते डार्क रेडिश इन कलर किंवा ब्राऊन इन कलर असते. ओके, आणि हे जे लिव्हर आहे तर हे आपला जो छातीचा पिंजरा आहे ज्याला आपण डायफ्राम म्हणतो तर त्या डायफ्रामचा खाली प्रेझेंट असते. ओके, ह्युमन बॉडीमध्ये सगळ्यात मोठी अशी ग्लँड म्हणजे लिव्हर आहे. ओके, त्याच्यानंतर अनदर थिंग जर म्हणलं आपण तर लिव्हरला मराठीमध्ये काळीज म्हणतात. हे थोडंसं व्यवस्थित लक्षात घ्यायचं. आत्तापर्यंत तुम्ही काळीज म्हणजे हार्टलाच समजत आले, पण ॲक्च्युअलमध्ये काळीज जे तर ते काय आहे? लिव्हर आहे. ओके, या ठिकाणी लिव्हरचं वेटचं बाबतीत जर म्हणलं तर ह्युमन बिंगमध्ये 1.25 किलो ते 1.5 किलोचं जवळपास या ठिकाणी लिव्हर असते, म्हणजे 1.2 to 1.5 किलोग्रॅम. ओके, आणि या ठिकाणी काय सांगितलं आहे बघा, लिव्हरला लोब असतात. लिव्हर जनरली 2 लोबचं असते आणि यांच्यावर जे कवरिंग असते तर त्या कवरिंगला म्हणतात ग्लिसन कॅप्सूल. लक्षात, ग्लिसन कॅप्सूल इज प्रेझेंट ऑन लिव्हर. ओके, बघा, दिस कॅप्सूल इज मेड अप फ्रॉम कनेक्टिव्ह टिश्यू. ग्लिसन कॅप्सूल कशापासून तयार झालेले? कनेक्टिव्ह टिश्यूपासून. लिव्हर जे तर लिव्हरचे रचनात्मक आणि कार्यात्मक जो युनिट आहे तर त्याला म्हणतात हेपॅटिक लोब. लक्षात, म्हणजे जो घटक या ठिकाणी लिव्हरमध्ये बेसिक थिंग आहे किंवा बेसिक घटक आहे दॅट इज हेपॅटिक लोबुल्स. ओके, बघा, इच हेपॅटिक लोबुल्स इज पॉलिगोनल इन शेप. प्रत्येक हेपॅटिक लोबुल जो आहे तर त्याला पॉलिगॉन असतात, म्हणजे असंख्य कोन असलेला शेप आपल्याला पाहायला मिळत असतो. बघा, ॲट द जंक्शन ऑफ ॲडजसंट लोबुल अ ट्रायंगुलर पोर्टल एरिया इज प्रेझेंट. In this portal area, branch of hepatic artery, hepatic portal vein and bile duct is present. या ठिकाणी डायग्राममध्ये पाहू शकता तुम्ही
असा एक जंक्शनचा भाग आहे, असा एक जंक्शन म्हणजे काय, एकत्र येणे. ट्रायंग्युलर पोर्ट आहे. याच्यामध्ये ट्रायंग्युलर पोर्टमध्ये कोण कोण एकत्र येत आहेत, ब्रांचेस ऑफ हेपॅटिक आर्टरी. आलं लक्षात, ज्या लिव्हरच्या आर्टरीज आहे त्या या ठिकाणी एकत्र आलेले. हेपॅटिक पोर्टल वेन, आलं लक्षात, पोर्टल वेन म्हणजे ग्रुप ऑफ नेटवर्क, आपण ग्रुप ऑफ सेल म्हणू त्या ठिकाणी, वेन म्हणू. ओके, तर या ठिकाणी वेनचा जो ग्रुप आहे तो सुद्धा या ठिकाणी एकत्र आलेला आहे. आणि बाईल डक्ट सुद्धा या ठिकाणी एकत्र आलेले आहे. कोणत्या रिजनमध्ये सांगितलं आहे तुम्हाला, जंक्शन ऑफ लोबुल, ज्या ठिकाणी लोबुल प्रेझेंट आहे त्या ठिकाणी. ओके, त्याच्यानंतर बघा, लोबुल कन्सिस्ट कॉर्ड ऑफ हेपॅटिक सेल विच आर अरेंज इन अराउंड द सेंट्रल वेन. सेंट्रल वेनचा अराउंडला या ठिकाणी जे हेपॅटिक सेल आहे तर त्यांचा ग्रुप अरेंज झालेला आहे. पुन्हा हा जो ग्रुप आहे याच्या दरम्यान हेपॅटिक सेल, त्याच्यानंतर स्पेसेस सेल आणि सायनस प्रेझेंट आहे. आणि हे सगळे घटक जे तर हे काय करणार, या ठिकाणी ब्लड फ्लोच्या मदतीनं कनेक्टेड झालेले असणार. म्हणजे काय सांगितलं तुम्हाला बघा, अ लोबुल कन्सिस्ट कोड ऑफ हेपॅटिक सेल विच आर अरेंज अराउंड द सेंट्रल वेन. हा जो लोबुल्स आहे तर हा लोबुल्स या ठिकाणी हेपॅटिक सेलच्या मदतीने कोणाच्या सभोवताली गुंडाळला गेलेला आहे, सेंट्रल सेलचा सभोवताली. ओके, इन बिटवीन कोड हेपॅटिक सेल स्पेस कॉल्ड सिनोसाइड आर प्रेझेंट थ्रू विच ब्लड फ्लो. या ठिकाणी काय सांगितलं आहे तुम्हाला, हेपॅटिक कोड आणि हेपॅटिक कोड ऑफ हेपॅटिक सेल जे किंवा आपण म्हणणार कोड ऑफ हेपॅटिक सेलचे, तर त्यांच्या दरम्यान जो स्पेस आहे त्याला काय म्हणतात, सिनोसॉइड. आलं लक्षात. आणि हा जो सिनोसॉइड आहे तर हा कशामध्ये प्रेझेंट आहे, ब्लड फ्लोमध्ये. बघा, इन सिनोसॉइड फॅगॅटिक सेल कॉल्ड कूपर सेल इज प्रेझेंट. हा जो सिनोसॉइड आहे तर याच्यामध्ये कोणत्या सेल प्रेझेंट आहे, कूपर सेल प्रेझेंट आहे. आणि या ज्या कूपर सेल्स आहे, दीज सेल डिस्ट्रॉय टॉक्सिक सबस्टन्स डेड अँड वॉर्म आउट ब्लड सेल अँड मायक्रो ऑर्गॅनिझम. या ज्या कूपर सेल आहे तर या काय करत असतात, जे विषारी पदार्थ आहेत त्यांना किल करतात किंवा जे बिनकामाची अशी मायक्रो ऑर्गॅनिझम आहे किंवा ज्या सेलचं लाईफस्पॅन संपलेलं आहे तर अशा सेलला किल करायचं काम या ठिकाणी कोण करणार आहे, कूपर्स सेल. बघा, त्याच्यानंतर म्हणजे कूपर सेल कशात प्रेझेंट आहे, लिव्हरमध्ये, हे महत्त्वाचं काम आहे. त्याच्यानंतर हेपॅटिक सेल प्रोड्यूस बाईल ज्यूस. हेपॅटिक सेल जे आहे तर त्या पित्तरस तयार करत असतात. त्याच्यानंतर बघा, इट कलेक्टेड अँड कॅरीड आउट थ्रू बाईल डक्ट अँड स्टोर सॅक लाईक गाल ब्लडर. बघा, या ठिकाणी तुम्हाला सांगितलं की बाईल ज्यूस जो आहे तर बाईल ज्यूस या ठिकाणी कॅरी करणारा जी ग्रंथी तर तिला बाईल डक्ट म्हणत असतात. आणि ही जी बाईल डक्ट आहे तर याच्यात असलेला जो बाईल ज्यूस आहे तर तो कशात स्टोअर केलेला असणार आहे, गाल ब्लडरमध्ये. ओके, या ठिकाणी तुम्हाला डायग्राममध्ये ग्रीन कलरचा गाल ब्लडर दिसतोय आणि या गाल ब्लडरमध्ये काय स्टोअर केलेलं असणार आहे, बाईल ज्यूस. ओके, त्यानंतर बघा, अनदर सुद्धा फंक्शन या ठिकाणी तुम्हाला सांगितले, द डक्ट ऑफ गाल ब्लडर अँड हेपॅटिक डक्ट टुगेदर फॉर्म अ कॉमन बाईल डक्ट. या ठिकाणी बाईल डक्ट जी तर ती कशी तयार होते, गाल ब्लडर आणि हेपॅटिक डक्ट एकत्र आल्यानंतर त्यांच्यापासून काय तयार होणार आहे, बाईल डक्ट. त्याच्यानंतर बघा, लिव्हर इज अ व्हायटल ऑर्गन, आपल्याला माहिती महत्त्वाचा असा ऑर्गन आहे लिव्हर. ओके, त्यानंतर बघा, बाईल ज्यूस सिक्रेटेड बाय लिव्हर इमल्सिफाईड फॅट मेक्स फूड अल्कलाईन. या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे की जे गाल ब्लडर आहे तर त्या गाल ब्लडरमधनं जो बाईल ज्यूस येणार आहे म्हणजे लिव्हरमधनं येणारा जो बाईल ज्यूस आहे तर तो काय करत असतो, जे फॅट आहे तर त्याला इमल्सिफाईड करत असतो आणि जे फूड आहे तर त्याला अल्कलाईन नेचर प्राप्त करून देत असते. कारण स्टमकमधलं आलेलं जे फूड आहे तर ते अल्कली स्वरूपाचं असते, ॲसिडिक असते, त्याला बेसिकमध्ये कन्वर्ट करण्याचं काम हे बाईल ज्यूस करत असतो. त्याच्यानंतर बघा, लिव्हर स्टोअर एक्सेस ऑफ ग्लुकोज इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. लिव्हर जे तर लिव्हरमध्ये या ठिकाणी जास्त प्रमाणात जे ग्लुकोज असते तर ते स्टोअर केले जात असते, कशाच्या स्वरूपात, ग्लायकोजनच्या स्वरूपात. त्याच्यानंतर बघा, डिअमिनेशन ऑफ एक्सेस अमिनो ॲसिड टू अमोनिया अँड इट फर्दर कन्वर्ट टू युरिया टेक्स प्लेस इन लिव्हर. बघा, आपलं जे नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट आहे दॅट इज युरिया. ओके, तर युरिया कसं तयार होते त्याच्या बाबतीत तुम्हाला सांगितले, जे जास्त प्रमाणात या ठिकाणी अमिनो ॲसिड आहे
तर त्या अमिनो ॲसिडचं रूपांतर अमोनियामध्ये केलं जाते. अमोनियामध्ये केल्यानंतर त्याचं युरियामध्ये केलं जात असते आणि ते तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी आपण म्हणणारे ब्लडमध्ये रिलीज केले जाते. ब्लडमध्ये रिलीज केल्यानंतर आपल्या ज्या किडनी तर त्याला काय करणार आहे, फिल्टर करणार आहे. ओके, त्याच्यानंतर म्हणजे युरिया कुठं तयार होतो, लिव्हरमध्ये. त्याच्यानंतर बघा, इट ऑल्सो इन्व्हॉल्व इन सिंथेसिस ऑफ व्हायटामिन ए, डी, के and B12. या ठिकाणी लिव्हर जो आहे तर लिव्हर कशामध्ये इन्व्हॉल्व असतो, विटॅमिन सिंथेसिसमध्ये सुद्धा इन्व्हॉल्व असतो. ए असेल, डी असेल, के असेल किंवा B12 असेल यांच्यामध्ये सुद्धा इन्व्हॉल्व असतो. त्यानंतर बघा, लिव्हर ऑल्सो प्रोड्यूस ब्लड प्रोटीन लाईक प्रोथ्रोम्बिन अँड फायब्रिनोजेन. लिव्हर जो आहे तर ते या ठिकाणी महत्त्वाचे जे 2 ब्लड प्रोटीन्स आहे तर त्यांचीसुद्धा निर्मितीमध्ये रोल बजावत असतो. ज्याच्यात प्रोथ्रोम्बिन असेल किंवा फायब्रिनोजेन असेल तर हे जे ब्लड प्रोटीन्स आहे यांच्या निर्मितीमध्ये लिव्हर हा महत्त्वाचा भाग आहे. बघा, ड्युरिंग अर्ली डेव्हलपमेंट लिव्हर ॲक्ट ॲज अ हेमोपॉयटिक ऑर्गन. या ठिकाणी काय सांगितले, ज्यावेळी सुरुवातीची आपली वाढ होत असते तर सुरुवातीची वाढ होत असताना लिव्हर जो आहे तर तो एक महत्त्वाचा ऑर्गन म्हणजे या ठिकाणी हिमोपॉयटिक ऑर्गनचा रोल प्ले करत असतो. हिमोपॉयटिक म्हणजे या ठिकाणी आपण म्हणणारे ज्या आपल्या RBC असतात तर त्या RBCला तयार करण्याचं काम किंवा त्यांना किल करण्याचं काम हे लिव्हर करत असतो सुरुवातीच्या स्टेजला. ओके, त्याच्यानंतर बघा, कोपर सेल्स हेल्प डिटॉक्सिफिकेशन प्रोसेस अँड डिस्ट्रक्शन ऑफ ओल्ड RBC. लिव्हरमध्ये असलेल्या ज्या विशिष्ट प्रकारच्या सेल आहे ज्यांना आपण कोपर सेल्स म्हणतोय तर या ज्या सेल आहे तर या विषारी पदार्थाला अविषारी पदार्थामध्ये कन्वर्ट करत असतात. दुसरे थिंग काय सांगितले तुम्हाला, ज्या RBCचं वय झालेलं आहे समजा 120 दिवस तर त्या RBCला किल करण्याचं कामसुद्धा कोण करत असतो, लिव्हर. त्याच्यानंतर तिसरी महत्त्वाची ग्रंथी आहे बघा, पँक्रियाज. पँक्रियाजच्या बाबतीत जर म्हणलं तर हिला हेट्रोक्राइन ग्लँड आणि लिफ शेप अशी ग्लँड म्हणत असतो आपण. पानाचा आकाराची ग्रंथी आहे. हेट्रो म्हणजे 2 या ठिकाणी ग्रंथी म्हणजे 2 स्वरूपाची ग्रंथी. कारण या ठिकाणी बघा, हेट्रोक्राइन प्रेझेंट बिटवीन फॉर्म बेंट ऑफ डिओडिनम अंडर द स्टमक. स्टमकच्या खाली डिओडिनमचा जो वाक आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी कोणती ग्रंथी प्रेझेंट आहे, पँक्रियाज. आणि कोणती ग्रंथी ही, हेट्रोक्राइन. हेट्रोक्राइन का म्हणतात तर ही आंतरस्राव्य ग्रंथी पण आहे आणि बाह्यस्राव्य ग्रंथी पण आहे म्हणून हिला हेट्रोक्राइन ग्लँड म्हणतात. आंतरस्राव्य म्हणजे या ठिकाणी आपण म्हणणारे ही आंतरस्राव्य जो पदार्थ आहे तर तो हिचा असतो इन्सुलिन आणि बाह्यस्राव्य पदार्थ जो आहे तर तो असतो हिचा स्वादुरस म्हणतो आपण त्याला, पँक्रियाटिक ज्यूस. तर बघा, आपण बाह्यस्राव्य ग्रंथीच्या बाबतीत शिकू पँक्रियाजचं. तर बघा, एक्झोक्राइन पार्ट ऑफ पँक्रियाज इज मेड अप ऑफ ॲसिनी. या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला, जी पँक्रियाज आहे तर त्या पँक्रियाजचा बाह्यस्राव्य जो पार्ट आहे तर तो कशापासून तयार झालेला आहे, ॲसिनी. आणि ॲसिनार सेल जे आहे तर त्या अल्कलाइन पँक्रियाटिक ज्यूस तयार करत असतात जो पचनासाठी आवश्यक आहे. ओके, बघा, पँक्रियाटिक ज्यूस इज कलेक्टेड अँड कॅरीड आउट टू डिओडिनम बाय पँक्रियाटिक डक्ट. पँक्रियाटिक जी ग्रंथी आहे तर तिच्यामध्ये जो पँक्रियाटिक ज्यूस तयार झालेला आहे तर त्याला गोळा करून कशात सोडलं जातं, डिओडिनममध्ये. डिओडिनम इज अ पार्ट ऑफ स्मॉल इंटेस्टाईन. ओके, त्याच्यानंतर बघा, द कॉमन बाइल डक्ट जॉईन पँक्रियाटिक डक्ट टू फॉर्म हेपॅटो पँक्रियाटिक डक्ट. या ठिकाणी तुम्हाला सांगितले बाइल डक्ट आणि पँक्रियाटिक डक्ट एकत्र आल्यानंतर कोणती डक्ट तयार होते या ठिकाणी, हेपॅटो पँक्रियाटिक डक्ट. इट ओपन्स इन टू डिओडिनम आणि ही सुद्धा कशात ओपन होत असते, डिओडिनममध्ये. डायग्राममध्ये दिसते तुम्हाला बघा, कॉमन बाइल डक्ट ओपनिंग असं तुम्हाला या ठिकाणी डायग्राममध्ये लेबल दिलेलं आहे बघा. ओके, त्यानंतर बघा, ओपनिंग ऑफ हेपॅटो पँक्रियाटिक डक्ट इज गार्डेड बाय स्पिनॅक्टर कॉल्ड ओडी. या ठिकाणी काय सांगितले, हेपॅटो पँक्रियाटिक डक्ट या दोघांची जी ओपनिंग आहे तर हिला या ठिकाणी विशिष्ट प्रकारचा मसलनं गार्डेड केलेले आणि त्या मसलला म्हणतात ऑडी. ओके, त्यानंतर बघा, दुसरं जे या ठिकाणी पँक्रियाटिक ग्लँड जी तर तिचा दुसरा भाग आहे एंडोक्राइन पार्ट. तर एंडोक्राइन पार्ट जो आहे तर त्याच्यामध्ये जे ग्रुप ऑफ सेल असतात त्यांना म्हणतात आयलेट्स ऑफ लँगरहॅन्ड्स. आणि या ज्या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्ड आहे तर या कशात प्रेझेंट आहे, प्रेझेंट बिटवीन ॲकिनी. ॲकिनीच्या दरम्यान या ठिकाणी या आयलेट्स ऑफ लँगरहॅन्ड प्रेझेंट आहे. बघा, याच्यामध्ये 3 प्रकारच्या सेल असतात. अल्फा सेल ज्या ग्लायकोजन तयार करत असतात, बीटा सेल ज्या इन्सुलिन तयार करत असतात आणि डेल्टा सेल ज्या सोमॅटोस्टॅटिन तयार करत असतात. लक्षात, व्यवस्थित लक्षात घ्या. अल्फा सेल काय तयार करतात, ग्लायकोजन.
बीटा सेल इन्सुलिन तयार करत असतात आणि डेल्टा सेल जे आहेत तर त्या सोमॅटोस्टॅटिन तयार करत असतात. हे फंक्शन तुम्हाला विचारले जात असतात. त्याच्यानंतर बघा ग्लायकोजन अँड इन्सुलिन कंट्रोल ब्लड शुगर लेवल. याच्यामध्ये काय सांगितलं आहे, आपलं जे रक्तामध्ये असलेलं ब्लड शुगर लेवल आहे तर ते कंट्रोल करण्याचं काम कोण करणार आहे, ग्लायकोजन आणि इन्सुलिन. म्हणजे या ठिकाणी आपण म्हणणार आहे अल्फा सेलचं सिक्रेशन आणि बीटा सेलचं सिक्रेशन काय करते, आपलं रक्तामधलं ब्लड शुगर लेवल कंट्रोल करते. आणि डेल्टा सेलचं जे सिक्रेशन आहे तर ते काय करते, या ठिकाणी सोमॅटोस्टॅटिन हार्मोन इनहिबिट ग्लायकोजन अँड इन्सुलिन सिक्रेशन. जर समजा रक्तामध्ये जास्त प्रमाणात ग्लायकोजन आणि इन्सुलिन झालं असेल तर अशा वेळेस त्याला कमी करण्याचं काम कोण करते, सोमॅटोस्टॅटिन हार्मोन. आलं लक्षात. आणि हा कोण सिक्रेट करते, या ठिकाणी डेल्टा सेल. ओके. तर अशा प्रकारे या ठिकाणी विद्यार्थ्यांनो आज आपण या ठिकाणी ॲलिमेंटरी कॅनलसोबत असलेल्या ज्या असोसिएटेड ग्लँड आहे 3 ग्रंथी, सलायवरी ग्लँड, लिव्हर आणि पँक्रियाज यांच्या बाबतीत शिकलो. ठीक आहे.